पूजाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी बनवणार आहे कटोरी चाट, फेमस कटोरी चाट. त्यासाठी काय काय साहित्य लागतं ते आपण एकदा बघून घेऊया. चॉप केलेला टोमॅटो आहे, बॉईल केलेला पोटॅटो, त्यानंतर चिंचेची चटणी, ग्रीन चटणी, डाळिंबाचे दाणे, छोले, चॉप केलेला कांदा आहे आणि दही. त्यानंतर शेव आहे, बारीक शेव, बारीक चिरलेला कोथिंबीर आहे. त्यानंतर हे आहे तिखट, हे आहे सेंधव मीठ, साधं मीठ, ओवा, काळी मिरे पूड आणि चाट मसाला. आणि हा आहे मैदा. आपण घेऊया 1 वाटी मैदा. एका बाउलमध्ये 1 वाटी मैदा घेऊया. त्यानंतर त्यात चिमूटभर आपण थोडंसं मीठ टाकून घेऊ. त्यानंतर थोडासा ओवा घेऊया आपण. त्याला थोडासा हातावर क्रश करूया. क्रश केल्यामुळे काय होतं ना की त्याची चव खूप छान लागते, त्याचा स्मेल येतो छान. थोडा ओवा टाकून घेतलाय. त्यानंतर आपण घेऊया एका वाटीला 2 टीस्पून ऑइल. तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्तही करू शकता. आपण आता त्याला मिक्स करून घेऊया. त्याला अगोदर सर्वीकडून मिक्स करूया. जे त्याला मोहन दिले ना, त्या मोहनामुळे आपण जी कटोरी चाट बनवणार आहोत ती कटोरी खूप क्रिस्पी आणि छान होते. एकदा पूर्ण मिक्स केल्यानंतर आपण त्याला मळून घेऊया. आवश्यकतेनुसार पाणी घालूया आपण त्यामध्ये. एकदम पाणी घातल्याने काय होईल की ते एकतर जास्त मऊ होईल. आपल्याला जास्त मऊही करायची नाहीये आणि जास्त हार्डही ठेवायचं नाहीये त्याचा डो. थोडं थोडं पाणी टाकून हळूहळू मिक्स करूया आपण त्याला. आपण हा डो बनवून घेतलाय. त्याला आपण 20 मिनिटे थोडं भिजत ठेवलेलं होतं. म्हणजे काय होतं ना, रवा फुलतो आणि त्याच्यामुळे जे आपण कटोरी बनवणार आहोत ती खूप छान खुसखुशीत आणि मऊ आणि मस्त छान होते, क्रिस्पी होते. आपण हा डो बनवून घेतलाय. आता आपण त्याच्या कटोरी बनवून घेऊया. त्याचे छोटे छोटे पोळे बनवून आपण थोडी आपण पुऱ्यांना घेतो त्यापेक्षा थोडी मोठी लाटी घेऊया. तो घेतला आहे आणि त्याला आपण थोडं लाटून घेऊया. एकदम पुरी पोळीसारखं मोठंही नाही, पण थोडं पुरीपेक्षा थोडं मोठं घ्यायचं आपल्याला. थोडं एडिट करावं लागतं.
आपण एक अशी पोळी बनवून घेतली. त्यानंतर एक बाउल घेऊया, त्याला आपण थोडं तेल लावूया. म्हणजे काय होईल, ती पोळी त्याला चिटकणार नाही आणि जेव्हा आपण त्याला फ्राय करू त्यावेळेला ती पटकन सुटेल. अशा प्रमाणे आपण ती, तुम्ही बघू शकता मी कशा प्रमाणे केली आहे. आतमधला जो जास्तीचा पोर्शन आहे तो आपण कट करून घेऊ. तो अशा प्रमाणे कट करूया. आणि त्याला अशी फोकनी, ती फुगायला नको, ती क्रिस्पी व्हायला पाहिजे, म्हणून असं आपण त्याला थोडंसं ऑफ करून घेऊया. अशा प्रकारे आपण कटोरी बनवून घेतली आहे. आता आपण तेल ठेवलं आहे गरम करायला. ते जास्त गरमही करायला नको आणि जास्त कोमटही नको, एक मीडियम आचेवरती ठेवायचे. त्याच्यातून थोडीशी वाफ यायला लागली की आपण गॅस थोडा कमी करूया आणि मग त्यामध्ये ही कटोरी घालूया. आता आपण बघू शकता की आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालं आहे. त्याच्यामध्ये आपण ही वाटी अशी डायरेक्टली घालूया. थोडं मीडियम आचेवर ठेवायचं गॅस. जर फुल करणार तर ती वाटी बाहेर निघू शकते. एकदम स्लोली 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 त्याच्यामध्ये थोडं 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 ऑइल घालूया आपण. आणि साईडने पण त्याच्या कडा लवकर सुटतील, त्यामुळे साईडने पण थोडंसं ऑइलने त्याला हे करू, ऑइल घालूया. तुम्ही बघू शकता की ती वाटी कशी वेगळी होतीये. पुरीपासून ती वाटी वेगळी होती. आणि हळूहळू मग त्याला आपण वाटी पकडून घेऊ आणि हळूहळू हळूहळू साईडने आपण त्याला काढून घेऊया. ती अलगद निघते. जर थोडी कच्ची राहिली तर ती लवकर निघत नाही. तर आपण पुन्हा थोडं त्याला गरम करूया. तुम्ही बघू शकता ती वाटी किती छान आणि अलगदपणे मस्त निघाली आहे आणि तुटली सुद्धा नाही आहे. असं हळूवारपणे त्याच्यामध्ये तेल घालूया, म्हणजे ती सगळ्या साईडने छान क्रिस्पी होईल, गुलाबी रंग येईल त्याला.
तुम्ही बघू शकता किती छान प्रमाणे ह्या कटोरी बनलेल्या आहेत. आता आपण त्यामध्ये स्टफिंग करूया. त्यासाठी सर्वात पहिले आपण त्यामध्ये पोटॅटो घालूया. हा बॉईल केलेला पोटॅटो आहे, चॉप केलेला. आवश्यकतेनुसार कमी जास्त कमी करू शकता, तुम्हाला जसं आवडतंय तसं. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालूया थोडा टोमॅटो. त्यामध्ये आपण घालूया थोडंसं कांदा चॉप केलेला. चला तर मग आपण त्याच्यामध्ये आता सगळे चाट टाकून घेऊया. थोडा मसाला घालूया. याच्यामध्ये घातली थोडीशी काळी मिरी पूड, तुम्ही बघू शकता. दोन्ही ह्याच्यात आपण काळी मिरी पूड टाकून घेऊया. त्यानंतर थोडा चाट मसाला घालूया. थोडं तिखट घालूया. त्यानंतर थोडं सेंधव मीठ. सेंधव मीठ घातल्यानंतर साधं मीठ घालायची काही आवश्यकता नाही, पण तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही थोडंसं घालू शकतात. त्यानंतर आपण टाकूया त्यावर उकडलेले छोले. त्यानंतर थोडंसं त्याच्यावर आपण घालूया डाळिंबाचे दाणे. त्यानंतर आपण त्यावर थोडं दही घालूया. थोडी ग्रीन चटणी. ग्रीन चटणीमध्ये आपण थोडंसं हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर घालून ग्राइंड केलेलं आहे. थोडंसं पाणी घालून थोडं ग्राइंड करून घेतलं आहे. आपल्याला जसं तिखट पाहिजे, नॉर्मल पाहिजे, त्यानुसार आपण ग्रीन चटणी कमी जास्त करू शकतात. आता आपण घालूया चिंचेची चटणी. त्यानंतर आपण घालूया थोडीशी शेव. तुम्ही बघू शकता किती छान दिसतंय. आणि थोडी कोथिंबीर. ही रेडी आहे आपली स्पेशल कटोरी चाट. आणि तुम्ही कोणीही गेस्ट आले की पटकन बनवू शकता आणि सर्व करू शकता. माझ्या चॅनलला तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.